नमस्कार. मत्स्य व्यवसायाचे व्यवस्थापन. मत्स्य व्यवसायामध्ये प्रामुख्याने सागरी मत्स्य व्यवसाय आणि भूजल मत्स्य व्यवसाय या दोन्ही विभागाचा समावेश होतो. आता प्रथम आपण भूजल व्यवसायाकडे बोललो. विस्तीर्ण असणारं आपलं क्षेत्र आणि त्यामध्ये असलेले जलाशय, छोटे तलाव, मोठे तलाव, त्याचबरोबर नदी आणि काही वाहते पाणी या सगळ्याचे व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने मोठा जो वाटा आहे तो आपल्या दिवा समाजाचा, भोई समाजाचा. आपल्याला सागरी प्रमाणेच जसं भूजल मत्स्य व्यवसाय याची वाढ करण्यासाठी जे काही बीज उत्पादन होतं त्याचे संरक्षण करणं, बीजाचे उत्पादन वाढवणं या जशा बाबी महत्त्वाच्या आहेत, तशाच जेव्हा प्रजननासाठी मोठा मासा हा उद्यानाच्याकडे वरती जातो त्यावेळी त्या माशाचं इनडिस्क्रिमिनेट फिशिंग होतं, म्हणजे त्याचा विचार न करता त्याचं खूप प्रमाणात फिशिंग होतं. अशा वेळी ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रजनन होतं आहे ते काही क्षेत्र स्वस्फूर्तीने मत्स्यमारांना नीट ट्रेनिंग देऊन जर ती क्षेत्रे संरक्षित राखली तर स्वतः ऑटो स्टॉकिंग जलाशयामध्ये खूप चांगल्या प्रकारे होईल, ज्यामुळे आपल्याला येणारं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात वाढेल. भूजल क्षेत्रामध्ये छोटे मच्छीमारी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना एकत्रित आणणं हे खूप गरजेचं आहे. त्यांना एकत्रित आणून जसे की छोटे पॅसेज, डेवडोर आणि ज्या काही छोट्या मोठ्या मॅनेजमेंट टेक्निक्स, म्हणजे तुम्ही जाळी कशी वापरा, जाळ्यांचे आस काय ठेवा, कुठेही फिशिंग करताना प्रथम छोटी एकदम लहान मासे पकडू नका, याबाबत त्यांची जनजागृती करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि माशाचं जेव्हा प्रजनन आहे, म्हणजे जसं पावसाळ्या हंगामामध्ये मासा वेगवेगळ्या वेळी जसा प्रजनन काळ त्याचा जवळ येतो तसं त्या क्षेत्रातील स्टॉकला सांभाळणं, तिथे एरिया रिस्ट्रिक्ट ठेवणं, यासाठी मी मच्छीमारांना आवाहन करते की आपण पावसाळ्यामध्ये कमीत कमी मासेमारी करावी. आणि मासेमारी करताना आपल्याला आपल्या जलाशयाच्या परिसरातला भाग खूप ज्ञात असतो, तर जिथे जास्तीत जास्त प्रजनन होते तिथे मासेमारी करणं अवॉइड करून त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना एकत्र आणून त्या बीज उत्पादन करणाऱ्या प्रजनकाचे संरक्षण करावे. धन्यवाद.